तथागत भगवान गौतम बुद्ध, त्यांचा धम्म व सावक संघ ह्या तीन रत्नांना अभिवादन. बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला पंचांग प्रणाम. उपस्थित उपासक उपासिका, ऑनलाईन बघणारे उपासक आणि उपासिका यांच्या प्रति मंगल मैत्री व्यक्त करून वर्षावासामध्ये आपण वाचत असलेला ग्रंथ कार्ल मार्क्स की बुद्ध या ग्रंथाचं पठण, त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचे 25 सिद्धांत कार्ल मार्क्सच्या सिद्धांताशी तुलनात्मक अभ्यास करण्याकरता घेतले आणि त्यातला आज आपण शेवटचा सिद्धांत जो बाबासाहेबांनी घेतला आहे. 24 सिद्धांत आजपर्यंत आपण बघितले. कालही आपण बघितलं होतं की भगवान बुद्ध म्हणतात की युद्ध जर सत्यासाठी व न्यायासाठी नसेल तर ते घातक असतं, आणि याच्यावरचं कालचं आपण विवेचन केलं. बऱ्याच जणांना पटलं. मला बार बार फोनही येतात आणि बऱ्याचशा लोकांना ते कळतं. काही काही लोकांची कुरकुर असते. आता तिच्याकडे आपण दुर्लक्ष करत जाऊ, कारण कुरकुर करणाऱ्याकडे ते म्हणतात ना की रोज शेजारी जर एखादं म्हातारं खोकलत असेल तर राग येतो आपल्याला की म्हातारं का खोकलतं, म्हातारं का खोकलतं. पण एखाद दिवशी त्या म्हाताऱ्याचा खोकालण्याचा आवाज नाही आला तर मग मात्र वाईट वाटतं की म्हातारं गेलं की काय, असंच आपण गृहीत धरूया. आणि म्हणून कुठली गोष्ट आपल्याला जी आवडत नाही तिचं पण दुःख होतं, कारण त्या दिवशी मग मात्र हुरहुर वाटायला लागते आणि मनातून वाटतं की ह्या म्हाताऱ्याने एकदा तरी खोकलावं, कारण आपल्या शेजारी कुणीच जावं असं वाटत नाही. आणि म्हणून टीकाकाराचंही, म्हणून तो तुकाराम महाराजाचा अभंगही आपल्याला आवडतो की निंदकाचे घर असावे शेजारी, तेने मुक्तीचारी साधी येल्या. चला, आपण कालचा जो सिद्धांत बघितला की भगवान बुद्ध युद्ध नाकारत नाही, आणि हेच हा शब्दच काही काही लोकांना पटत नाही. कारण भगवान बुद्धाने कुठलं युद्ध सांगितलं? भगवान बुद्ध स्वतःच म्हणतात की मी महाराशी युद्ध करून संबोधी मिळवली. आणि मग आपल्या डोक्यातला एक युद्धाचा प्रसंग मध्ये हातात घेतलेली तलवार किंवा इकून सोडलेलं रॉकेट असाच असतो. पण युद्ध तसं नाही. आपल्या जीवनामध्ये आपण सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत जो संघर्ष करतो त्याला युद्धच म्हणतात. ते युद्ध असतं. आणि हे युद्ध आपण करत असताना, खेळत असताना भगवान बुद्धाची एवढीच अपेक्षा आहे की ते न्यायाकर्ता असावं. जर तुम्ही न्यायाकर्ता लढत नसाल तर मग मात्र ते युद्ध घातक होतं. आणि मी नेहमी काही काही जणांचं ऑब्जेक्शनही असं आहे, का मला माहिती नाही की तुम्ही त्या बुद्धाला इथे का घेऊन येत आहे? मग इथे नाही आणला बुद्ध तर तुम्ही असेही मानत नाही, नाही आणला तर लगेच मानणार नाही. कारण बुद्ध प्रासंगिक आहेत. बाबासाहेबही सांगतात की बाबासाहेबाला जेव्हा प्रश्न विचारला होता की बाबासाहेब बुद्धच का, हा प्रश्न विचारला होता ना वार्ताहरांनी बाबासाहेबाला, की एवढे धर्म आहेत जगामध्ये, काही काही धर्म तर पैसेही द्यायला तयार होते, आणि मग बाबासाहेब बुद्धच का, बुद्धच का म्हटल्यावर बाबासाहेबाचं एक सोपं उत्तर होतं त्याच्यावर की प्रत्येक देव मला प्रासंगिक वाटत नाही, प्रत्येक धर्माचा प्रेरणाही मला आजच्या याला प्रासंगिक वाटत नाही. बुद्ध मला कालही प्रासंगिक होता, मध्येही प्रासंगिक आहे, आताही प्रासंगिक आहे. आणि मला वाटतं जोपर्यंत ब्रह्मांड असेल तोपर्यंत बुद्ध प्रासंगिक आहे, आणि म्हणून बुद्ध धम्म स्वीकारला. आता काही काही गोष्टी कशा असतात, आता एखादा मुलगा मुलगी बघायला जातो, मुलगी बघायला गेला तर बघण्याच्या कार्यक्रमात काय बघेल तो? शिकली किती, दिसायला सुंदर आहे का, त्याच्या पुढे गेला तर बाबा याची खानदान चांगली आहे का, अजून काय बघेल, मुलगी काही व्यसन आहे का, नाही आहे का. आणि लग्न करून आल्यावर दुसऱ्याच दिवशी डोळ्याची साथ आली ना आंधळी झाली तर काय करणार? विलाज असतो का त्याला? काही नाही ना. कायद्याने तिला टाकून द्यायची पण परमिशन नाही. आता स्वीकारलं पाहिजे, आणि म्हणून ते स्वीकारणं यालाच बाबासाहेब म्हणतात
की ज्या गोष्टी आपण चांगल्या स्वीकारतो त्याच्याबरोबर काही ना काहीतरी वाईटही आलेलं असतं. ते स्वीकारत असताना त्याला कसं दुरुस्त करता येईल यालाच धम्म म्हटलं. आणि मग आम्ही त्या धम्माची व्याख्या जर चांगली कुणी करत असेल तर ती व्याख्या पचवायला, तसं म्हणतात ना की कधी कधी काय होतंय की रोज मटण खाणारा माणूस, त्याला कंटिन्यू सतत जर तुम्ही बाजरीची भाकरी दिली तर ते आतलं पोट काही पचवत नाही. कारण पचायलाही तुमचा हाजमा त्या लेवलचा व्हावा लागतो. जसं हे अलोपती सांगतं तसं डोक्याचा हजमाही तेच सांगतो की तुम्हाला पचायला तुमच्या डोक्याचा हजमा किती स्ट्रॉंग आहे. आणि तो हजमाच दुरुस्त करणं याला धम्माचं कार्य म्हणतात. निस्त्या वंदना म्हणणं किंवा कुठला तरी कार्यक्रम करणं याला धम्म म्हणत नाही. पोटाचा हजमा जसं अन्न पचवायला लागतो तसा तुमचा डोक्याचा हजमा दुरुस्त करणं त्यालाच भगवान बुद्ध प्रज्ञा म्हणतात. प्रज्ञा जागृत करणं म्हणजे हा डोक्याचा हजमा दुरुस्त करणं आहे. ज्याचा हजमा दुरुस्त झाला त्याला बुद्ध कळतो, ज्याचा हजमा दुरुस्त नाही त्याला बुद्ध लवकर कळत नाही. आणि म्हणून तो हजमा दुरुस्त करण्याचं काम आहे. आणि म्हणून भिक्षू लोकांनाही आम्हाला, ज्याला कळतंय त्याच्यावर करुणा करायची गरज नाही. ज्याला कळत नाही, जो आपल्याला टीका करतो त्याच्याविषयी मला करुणा असते. आणि म्हणून मी बार बार त्यांनी ऐकावं, त्यांनी त्यांचा हजमा दुरुस्त करावा म्हणून मी माझं प्रवचन त्याच लेवलवर ठेवण्याचा प्रयत्न करीन. कोणीतरी टीका करतंय म्हणून मी तो बदलणार नाही. कारण बदलायची वेळ जर आली तर मग मी पुरताच बदलून जाईल. पण जेव्हा चांगलं करायचं असतं तेव्हा कुठल्याही गोष्टीला भिन्न नाही म्हणता येणार त्याला, पण त्या गोष्टीपासून पळही काढू नाही. जी गोष्ट करणं अनिवार्य आहे ती केलीच पाहिजे. आणि त्या दृष्टीनं म्हणून कालचं आपण जे युद्ध सांगितलं होतं, माझ्या काही लोकांना नाही पटलं, त्यांचं अज्ञानापोटी नसेल पटत. कारण त्यांना भगवान बुद्ध म्हणजे एकदम सोज्वळ माणूस आहे असं वाटतंय. मग त्यांना बुद्ध कळाले नाही. भगवान बुद्धाच्या काळामध्ये झालेल्या भिक्षुनी भगवान बुद्धाकडे येऊन कंप्लेंट करायच्या. कारण त्या जमान्यातही स्त्रीला छेडणं हा गुन्हा होताच, आताच नाहीये. भगवान बुद्धाच्या काळामध्येही छेडल्या जायचं. भिक्षुनी त्यावेळेच्या राजकन्या भिक्षुनी व्हायच्या आणि त्यावेळेचे टपोरी लोक त्यांना छेडायचे. त्यावेळेच्या भिक्षुनी गैरअर्थ घ्यायच्या की आम्हाला भगवान बुद्धांनी अहिंसा करायला नाही सांगितली. म्हणून भगवान बुद्धाच्या जातक कथेमध्ये येणारे काही प्रसंग एवढे सुंदर आहेत की भगवान बुद्ध त्यांना सांगतात आणि त्याच्यामधून सांगतात की आपलं स्वसंरक्षण करणं याला हिंसा म्हणत नाही. कारण जर तुम्ही स्वसंरक्षणार्थ लढला नाहीत तर एका दृष्टीने तुम्ही हिंसेला बढावा देताय असा त्याचा अर्थ होतो. म्हणून बुद्धाची हिंसा समजणं खूप अवघड गोष्ट आहे. जर एखादी स्त्री बार बार आपल्यावर होणारा अन्याय सहन करत असेल तर ती पुढच्याला प्रेरित करते आणि त्याचं मनोबल वाढतं. आणि मग तिथे तो बाबासाहेबांचा शब्द येतो की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त दोषी आहे. त्याच्या पुढचं वाक्य आहे, प्रतिकार करताना दुसऱ्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. तेव्हा हे वाक्य कंप्लीट होतं. म्हणजे ह्या गोष्टी जेव्हा आमच्या लक्षात येतात तेव्हा युद्धाचा अर्थ आम्हाला कळतो. आणि मग तो युद्धाचा अर्थ कळाल्यावर सकाळी उठल्यापासूनच माणूस जो संघर्ष करतो, आता विचार करा ना, तुमच्या आयुष्यामध्ये मला नाही वाटत सकाळी उठल्यापासून जो मुलगा जर शाळेत जातोय तर त्याचा संघर्ष अभ्यासापासून सुरू होतो. जर होमवर्क केलं नसेल किंवा अजून काही केलं नसेल तर त्याला तिथे तोंड द्यायचंय. आणि मग ते कसं देणार आहे? जर मुलाबाळावाली मंडळी असेल तर रोजच्या जीवनापासून की कशी कमाई करायची, कसं घर चालवायचं, जर आजारपण असेल तर ह्या सगळ्या गोष्टीला तोंड देणं म्हणजे युद्धाला सामोरं जाणं असतं. आणि याचा अर्थ जेव्हा घेतला की ह्या युद्धाला सामोरं जात असताना उदाहरणार्थ की एखाद्याच्या घरामध्ये की खूप मोठी बिमारी आली
आणि त्या बिमारीला 10 ते 11 लाखाचा खर्च येतो आणि यांची ऐपत नाही. युद्ध सुरू झालं की नाही? त्याच्याशी लढायचंय, पैसा नाहीये. आई असेल, बाप असेल, बायको असेल, मुलगा असेल, जो बी कुणी असेल त्याला वाचवायचंय, हा संघर्षरत करायचा आहे. किंमत मोठी आहे आणि मग ती मिळवण्याकरता जर संघर्ष करताना भगवान बुद्धाच्या ह्या युद्धाचा नियम लागू पडतो की तू संघर्ष करत असताना तो न्यायाने केला पाहिजे. तुला 11 लाख लागतात म्हणून कोणाचा तरी खून करून पैसे मिळवायचेत का? नाही मिळवायचे. त्याला वेगवेगळे पर्याय आजच्या जीवनामध्ये काही ट्रस्ट असतील, काही असतील, त्यांच्याकडे अप्लिकेशन करणं, माझी असेल नसेल ती कमाई लावणं, याला समतेचा लढा म्हणतात, याला तो लढा म्हणतात. काही जण त्या लढाईमध्ये वाम मार्गाला गेले. इथे हा नियम लागू पडतो आणि हा समजून घेण्याच्या ऐवजी आम्ही तलवार आणि भाला, बंदूक आणि याची लढाई समजायला लागतो. ती ही लढाई आहे, लढाई नाही असं नाही. बिंबिसाराच्या सैन्यातले लोक जेव्हा पळून येऊन दीक्षा घेऊ लागले तेव्हा भगवान बुद्धांनी स्पष्ट सांगितलं आपल्या भिक्षूला की सैनिकाला दीक्षा द्यायची नाही. काय अर्थ होता त्याचा? की सैनिक आहे, देशाच्या याच्यासाठी तो लढलाच पाहिजे, त्याचं ते कर्तव्य आहे. आणि म्हणून बुद्ध बाबासाहेबांनी जी व्याख्या केली की नाही, बाबासाहेब काय म्हणतात की भगवान बुद्ध यशोधरेला न विचारता गेले असतील याच्यावर माझा विश्वास बसत नाही, कारण बुद्ध डरपोक नव्हते. हा तर्क बाबासाहेब कुठून घेतात? तर बिंबिसाराच्या सैनिकाला ते आपल्या याच्यात दीक्षा देत नाहीत. तिथे लढायचंय, डरपोक सारखं पळून यायचं नाही. असा माणूस आपल्या पत्नीला अर्ध्या रात्री तसाच सोडून जाईल, बाबासाहेब म्हणतात याच्यावर माझा विश्वास नाही. हे युद्ध आहे. आणि मग आता ह्याच नियमानुसार आज शेवटचा जो सिद्धांत आहे भगवान बुद्धाचा त्यालाच धरून आहे. भगवान बुद्धाच्या सिद्धांतामध्ये बाबासाहेब सांगतात की विजेत्याची युद्धामध्ये एक जण विजयी होईल आणि एक जण हरेल. बाबासाहेबांनी जेव्हा क्रांती आणि प्रतिक्रांती, आपण मागच्या वेळेस ग्रंथ वाचला की नाही, काय आहे क्रांती आणि प्रतिक्रांती? एकाने दुसऱ्यावर आणि दुसऱ्याने एकावर मिळवलेला विजय आहे, एकाला केला. आणि म्हणून इथे बुद्धाच्या अगोदर ही स्थिती होती. म्हणून बुद्धाचा सिद्धांत येतो की जो कोणी जिंकतो, जिंकणाऱ्यामध्ये उन्माद पैदा होतो. पण बुद्ध सांगतात की विजेत्याला ज्याच्यावर विजय मिळवला त्याच्या प्रती पण काही कर्तव्य आहेत. बुद्ध सांगतात की त्याच्यावर विजय मिळवला म्हणून त्याला पायदळी तुडवणं हे जेत्याचं काम नाही. आजपर्यंत तेच होत होतं. आणि म्हणून भगवान बुद्धाच्या याच्यामध्ये ते सांगतात की वैरानी वैर मिटत नाही. या सिद्धांताचं ते तत्व आहे की विजेत्यालाही जेत्याच्या प्रती आपलं कर्तव्य पालन केलं पाहिजे. आणि तो जर ते कर्तव्य पालन कळत असेल तर बुद्धाचा धम्म अंगीकारतो असं होत नाही. म्हणून तुम्हाला सांगतो की जे कोणी भगतसिंगाचे खूप मोठे फॉलोअर आहेत की नाही आत्ताची, भगतसिंगांनी फाशीवर जायच्या आदल्या दिवशी एक लेख लिहिलेला आहे. भगतसिंग सगळ्यात मोठे नास्तिक आहे. भगतसिंगाला देव ही संकल्पना मान्य नाहीये. भगतसिंग, आताचे जे लोक भगतसिंगाचा उदय करतात ना, त्यांनी पूर्ण भगतसिंग अजून वाचलेला नाही. भगतसिंग फाशीला जायच्या अगोदर 2 दिवस एक लेख लिहितात आणि त्या लेखामध्ये लिहितात की आम्ही स्वातंत्र्याकरता फासावर जायला तयार आहे. उद्या स्वातंत्र्य मिळालंही आणि त्या स्वातंत्र्यात जर अस्पृश्यता कायम असेल तर त्या स्वातंत्र्याला काही अर्थ राहणार नाही. हे भगतसिंगाचे शब्द आहेत, युद्धाचा शब्द आहे. पण युद्ध कसं असावं? न्यायाकरता असतं. 21 वर्षाचा पोरगा हसत हसत फासाला जातो आणि तोही जिंकण्याकरता, परंतु मागच्या करता तो त्याची कृती ठेवून जातो की मला विजय मिळाला तर त्या विजयात मला पूर्णतः सगळं स्वातंत्र्य हवं, कारण त्या विजयात कुठेतरी अस्पृश्यता कायम राहत असेल तर त्या स्वातंत्र्याला काही अर्थ नाही. तो सिद्धांत भगवान बुद्धांनी सांगितला की जिंका जरूर आहे, राजाने राजाला जरूर जिंकावं, पण जिंकलेल्या राजाने हरलेल्या राजाच्या प्रती काही कर्तव्य आहेत ती पाळली पाहिजे. आणि म्हणून कधी कधी बाबासाहेब म्हटले होते, कार्ल मार्क्सच्या सिद्धांताविषयी आहे, कारण कार्ल मार्क्स पुढे काय सांगतो तुम्हाला मी चांगलं समजावून सांगेल. ह्या नियमानुसार भगवान बुद्ध की जेत्यालाही खालच्या पायरीवर उतरायला सांगतात, त्याला उन्मादी व्हायला सांगत नाही. जिंकणं जरुरी आहे, पण जिंकल्यानंतरही तुझ्यात उन्माद येता कामा नये. आणि तोच उन्माद
आजच्या परिप्रेक्षमध्ये आपण मी जर घेऊन आलो तर काय आहे, 12 वर्षापासून जिंकलेत ना, युद्धच जिंकले होते. आणि जिंकलेल्या माणसाने ज्यांनी जिंकून दिले त्याच्याच परत युद्ध पुकारलेले लक्षात येत नसेल. पण आताच्या लोकशाहीमध्ये कार्ल मार्क्सलाही तेच हवं होतं. कार्ल मार्क्स शब्दात सांगतो की कामगाराची हुकुमशाही आली पाहिजे. तो लपून पण ठेवत नाही. तो बोलताना बोलतो कामगाराची हुकुमशाही आली पाहिजे. परंतु आज इथे आपण जे लोक जे जिंकलेत त्यांनी ज्याच्या प्रती जिंकलेत त्याच्या प्रती कर्तव्याची भावना आहे का? कारण ती कर्तव्याची भावनाच आज मरून गेलेली आहे. आणि म्हणून धार्मिक, तुम्ही जर वंदनेत ऐकत असेल ना की राजा बी धार्मिक असल्याशिवाय कुठलंही राष्ट्र होत नाही, तर कुठल्या धार्मिकतेची कथा आहे? मग आता तुम्ही म्हणाल की बाबा हिंदू धर्माचाच राजा आहे ना, तेही धार्मिक आहेत. भगवान बुद्धाला धम्मिको राजा कसा व्हायला पाहिजे होता? धम्मिको व्हायला पाहिजे, चांगल्या मार्गावर चालणारा. की विजयाने उन्मादित होणारा राजा भगवान बुद्धाला पसंत नाही. आणि प्रत्येक वेळेस त्यांची तत्व ज्यांनी ज्यांनी अंगीकारली, 100 वर्षानंतर सम्राट अशोक आपल्या बाजूला असणाऱ्या राज्याचं कलिंगाचं निर्दालन करतो. लाखो लोक मारल्या जातात. आणि मग तिथे त्याचं मन बेचैन होतं. निग्रोध नावाचे एक 7 वर्षाचे भिक्षू आनंदात जात आहेत आणि त्या राजाला हेवा होतो, मी लाखो लोकांची कत्तल करून राजा झालो, राज्य मिळवलं, पण मी सुखी नाहीये. आणि ह्या पोरगा 7 वर्षाचा, अंगावर काशाय वस्त्र आहे, मस्त हातात भिक्षापात्र आहे, याच्या चेहऱ्यावर चिंतेचा लवलेशही दिसत नाही. मग विजयी मी आहे की हा आहे? तर त्याच्या पुढची तरा आहे. तो सेवकाला पाठवतो, त्या भंतीजीला घेऊन ये म्हणतो. तो भंतीजी येतो, निर्भयपणे राहून त्या सिंहासनावर बसतो राजाच्या. मला सांगा, ज्याला बुद्धी असे तो सिंहासनावर बसला असता का? निर्भय आहे तो. आणि इथे राजाला आपलं कर्तव्य आठवतं की मी जिंकलो म्हणून विजयी नाही आहे, हारणाऱ्याच्या प्रती माझं काहीतरी कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य मी पाळलं पाहिजे. मग आता तेच आपल्याला आपल्या जीवनात उतरवता येईल की नाही? संघर्षाचे प्रसंग आपल्यामध्ये असतात आणि अभिमानाने आम्ही आमचं हे मिरवत असतो. कुठून सुरुवात करते आमचे? आम्ही इथून सुरुवात करतो, शून्यातून विश्व निर्माण केलं म्हणतो. काय म्हणतो आपण? मी शून्यातून विश्व निर्माण केलं. आणि कोणाला हरवून केलं तेच माहिती नसतं. ज्याला मी हरवून हे विश्व निर्माण केलं त्या हरवण्याचा प्रेरणेचा कोण आहे आणि त्याने काय कर्तव्य दिले ते आम्ही विसरून गेलो. मग परत आपल्या ह्या जीवनामध्ये यावं लागतं. आणि इथेच मी टीकेचा सूर माझ्यावर ओढून घेतो. कारण काय होतं की सुनबाईला सासूनी सांगितलेलं काम जोपर्यंत ती तिचं समजत नाही तोपर्यंत तिचं युद्ध सासू बरोबर असतं. कारण ती म्हणते की हिला करायला काय रोग आलाय, मला सांगते. युद्धाचा प्रसंग इथेच असतो की नाही? कारण आणि सासूला माहित असत की तिच्या सासूशी युद्ध हरलेली असते, तिच्या सासूशी युद्ध हरलेली असते, म्हणून तिला हिच्याशी जिंकायचं असतं. माणसाचंही तसंच आहे की जो घरामध्ये माणूस दादागिरी करतो, ऑफिसमध्ये गेला आणि बॉसने कितीही बोलला तरी चुपचाप बोलणी खातो. आणि म्हणून मग इथे मात्र आम्ही ज्याच्यावर विजय मिळतो त्याच्या कर्तव्याला किंमत नाही. तिकडून मार खाऊन आला की तो विचार नाही करत की मी 8 तासाची ड्युटी करून आलो, मी एवढा थकलोय, ही बिचारी 16 घंट्याची ड्युटी करते, पण तिथला अपमान तो हिच्यावर काढतो की नाही आपण? हाच नियम आम्हाला कळला नाही की आम्ही ज्याच्या प्रती हरवलेलं आहे त्याच्या प्रती आमचे काही कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य जेव्हा आम्ही पाळत नाही तेव्हा भगवान बुद्धाच्या सिद्धांताला आपण जात नाही. आताच्या परिप्रेक्षमध्ये गेलं तर काय होतंय? एक खासदार दुसऱ्याला हरवून निवडून येतो, एक नगरसेवक दुसऱ्या नगरसेवकाला हरवून निवडून येतो. काय कर्तव्य असायला पाहिजेत? खरी जर प्रगल्भ लोकशाही असेल आणि खरा तो निवडून आलेला जर जनप्रतिनिधी असेल तर त्यांनी पहिले एक डोक्यात लक्ष ठेवा की माझ्या विरोधात उभा राहायला माझ्यासारखं त्याच्याही डोक्यात काहीतरी असेल की नाही.
मग मी जर निवडून आलो तर पहिलं कर्तव्य त्याचं बनलं पाहिजे की ज्याला मी हरवलंय त्याच्यापर्यंत जाऊन विचारणं की बाबा तुझ्या डोक्यात काय होतं रे या नगराध्यक्ष करायला. कर्तव्य यायला पाहिजे की नाही. याच्या डोक्यात ते कर्तव्य नाहीये. त्याच्या जवळचे असणारे कार्यकर्ते फोडायच्या मागे लागतो. परत त्याच्याकडे कोण गेला की तो म्हणतो ध्यान ठेवा कोण जातं रे त्याच्या ऑफिसमध्ये. बुद्धाचा नियम पाळतो का आम्ही. बाबासाहेबांनी पाळला. कांजरोळकरांनी जेव्हा बाबासाहेबाला हरवलं त्यावेळेस 20,000 रुपये दिले होते पंडित जवाहरलाल नेहरूंनी बाबासाहेबाला हरवण्याकरता. कांजरोळकर कोण होता. चर्मकार समाजाचा कांजरोळकर बाबासाहेबाचाच पीए होता. विचार करा तुम्ही. म्हणून म्हण काय पडली. घर का भेदी लंका ढाय. तुम्हाला हरवायला बाहेरच्या लोकांची गरज नाही. तुमच्या घरामधून जोपर्यंत विरोध होत नाही तोपर्यंत तुम्हाला हरवल्या जात नाही. बाबासाहेब ज्यावेळेस हारले बाबासाहेबांनी दुसऱ्या दिवशी कांजरोळकरला बोलून घेतलं. ऍक्च्युली कांजरोळकरनं जायला पाहिजे होतं. बाबासाहेबांनी त्याला बोलून घेतलं. ठीक आहे तुम्हाला हरवलंस कसा हरवलंस ते मलाही माहिती आहे. सगळ्या गोष्टी माहिती आहे. आता काय करणार आहेस. आणि तुला जर सुचत नसेल तर माझा सल्ला घे. तो कांजरोळकर म्हणतो मला माहिती नाही आता मी पुढे काय करणार आहे. नेहरू जे सांगेल ते मी करेन. याला म्हणतात हारणाऱ्याच्या प्रती असणारं कर्तव्य विसरणं. म्हणून आजही आम्ही कुठेही जर जात असो कुठल्याही क्षेत्रामध्ये जात असो जेव्हा तुम्ही ज्याच्यावर विजय मिळवता ज्या गोष्टीवर विजय मिळवता त्या गोष्टीमध्येही काहीतरी चांगलं असतं. आपण सगळंच नाकारतो. हरवलं म्हणून तिरस्कार करतो. त्यातली चांगली गोष्ट कर्तव्य तेच आहे की त्यातही काहीतरी चांगलं आहे. आणि म्हणून अलेक्झांडर न हारता परत गेला होता. त्याला कोणी हरवलं नाही. हे फुकट ज्याला इतिहास माहिती नाही ते फुकटच सांगतात. बिहारमध्ये आला त्याला बिहारीने हरवलं. त्यांना इतिहास माहिती नाही. त्यावेळेस जो परत गेला होता त्यावेळेस त्याला माहिती होतं की जिंकल्यानंतर म्हणून पूर्वाने याची कथा तुम्ही ऐकली असेल पौरस राजाची की पौरस राजाला तो विचारतो की आता मी तुला हरवलंय तुझं काय करू. तर तो राजाही स्वाभिमानाने सांगतो की मला राजासारखं वागव. कशासारखं वागव म्हणतो तो. राजासारखं वागव. इथेच बुद्धाची ही आहे की जो हरतो किंवा जो जिंकतो हरणाऱ्यानेही आपला स्वाभिमान हरवायचा नाही आणि जिंकणाऱ्यानेही त्याच्यावरती अति करायची नाही. आणि म्हणून मध्यम मार्ग आला. या मध्यम मार्गामध्ये युद्ध आणि विजय याचा संबंध जोडला जातो. आज काय होतंय. आम्ही का हरतो. आज का अयशस्वी आहे. तर ह्या सिद्धांताचा आम्ही कधीच बौद्धांनी विचार केला नाही. त्या काशीरामने थोडासा विचार केला होता. कारण आमची शेवटची पायरी कुठे येऊन टेकते. राजकारणाजवळ. आणि काय येऊन टेकते तर आम्हाला खांद्यावर घेऊन बुद्ध दाखवणारा बाप आमचा राजकारणी होता. बाबासाहेब बिना राजकारणाचे आपल्याला इथपर्यंत घेऊन आले का नाही. आणि बाबासाहेबाला आम्हीही राजकारणी व्हावं हे अपेक्षित आहेत. म्हणून बाबासाहेब सांगतात काय सांगतात की राजकारण सत्ता शासन ही अशी चावी आहे की समस्याच्या सगळ्या ताळ्याला ती लागते. आणि म्हणून ती चावी हस्तगत केली पाहिजे. आणि ती चावी हस्तगत करताना जय आणि विजय लोकशाहीतला हा लढणं जरुरी आहे. आता काय होतंय बऱ्याचशा गोष्टीमध्ये आम्ही व्याख्या वेगळ्या करताना आम्हाला जय पराजय समाज असमाज ह्या गोष्टीत दुर्लभ व्हायला लागलं. समजायलाच नाही लागलं. आणि म्हणून मग प्रसंग येतो की हा मांग आहे हा महार आहे हा चंबार आहे. त्याच्यात बुद्ध कुणीच नसतो. बुद्ध व्हायला लागलं की मग ह्या जाती तुमच्या ऑटोमॅटिक गळून पडतील. आणि म्हणून बाबासाहेबाची खूप मोठी संकल्पना होती 59 जाती आणि दुसऱ्या 78 जातीची वर्गवारी करताना. आता परत मी हे जजमेंट वाचतो. पूर्ण वाचून नाही झालं माझं. ते 670 पानाचं जजमेंट आहे. जे उपवर्गीकरणाचं जजमेंट आहे की नाही ते 670 पानाचं जजमेंट आहे. गुगलवर गेलं तर तुम्हालाही भेटेल. आता मी ते वाचत होतो कारण वाचून पूर्ण नव्हतं. मी रोज 10-10 पानं वाचत होतो. आजचं जे पान वाचलं मी त्याच्यामध्ये एक जज
गीतेचा उल्लेख करतोय. उपवर्गीकरण का असावं त्याच्यामध्ये तो गीतेचा उल्लेख करतो, त्या श्लोकाचा उल्लेख करतो की श्रीकृष्णाने म्हटलेलं आहे की चातुर्वर्ण्याची निर्मिती मी केली. त्या जजमेंट मध्ये आहे. ह्या मांगांना लढणाऱ्यांना ह्या महारांनाही सांगतो ते जजमेंट अगोदर वाचा की कशा करता दिलेलं ते जजमेंट आहे. त्या गवईचं जजमेंट अजून मला वाचण्यात पुढे आहे अजून ते की त्या गवईला सगळेजण माय ब्रदर्स म्हटलेत. मी प्रत्येक जजमेंट वाटलं, प्रत्येक जजमेंट मध्ये जज माय कलिग्स म्हणतो, पण इथे माय ब्रदर्स म्हटले. त्या महाराला यांनी कधी भाऊ बनवला? कारण तो महार त्यांच्या गळाला लागलेला होता म्हणून. तिथे त्या जजमेंट मध्ये तो एक जज चातुर्वर्ण्य पद्धतीची प्रशंसा करतो आणि कृष्णाने चातुर्वर्ण्य निर्माण केला आणि तिथे सोडून देतो. म्हणजे त्याला काय म्हणायचंय की उपवर्गीकरण कशा करताय तर ह्या राहिलेल्या जाती बौद्ध बनणे. कारण ह्या जर बौद्ध बनल्या तर आमच्या सेवेकरता कोणी शिल्लक राहणार नाही. आणि म्हणून उपवर्गीकरण ज्याला होमिजिनस म्हणत होते. होमिजिनसचा अर्थ काय की मांग महार चांभार हे सगळे सारखे एका लेवल मध्ये. म्हणजे मांगाने स्पर्श केला तर बामणाला अटॅक येतो, महाराने स्पर्श केला तरी बामणाला अटॅक येतो, शंभराने केला तरी अटॅक येतो. म्हणजे सारखं आहे, दोघांचाही शॉक लागतो त्याला, ते गाईचाही लागतो. परंतु ह्या जजमेंट मध्ये ते आता होमेजनिस म्हणायला तयार नाहीये आणि त्याला ते गीतेचा आधार देत. आणि त्या गीतेच्या आधाराने आत्ताचा मांगही आपल्या मुठीत वज्र मुठीत हिंदुत्व घेऊन तयार आहे. केवढं मोठं षडयंत्र आहे. युद्ध जिंकायचं असेल तर हे षडयंत्र लक्षात आले पाहिजे. अक्षरशः मातंग समाजाला मी सांगेल, राग आला तर येऊ द्या. सुकुमार कांबळे मी त्यांना खूप चांगलं मानत, बौद्धिस्ट झालेत ते. बघा किती कोत्या मानाचं माणसं असतात. त्यांना महाराची पोरगी पाहिजे होती पोराला, याच्याकरता बौद्ध झाले होते का? त्यांना बायकोही महाराची पाहिजे होती. प्रवचनात सांगायचे ते, मला मांगाही पोरगी देत नव्हता, महाराही पोरगी देत नव्हता, पण अंतर्गत इच्छा होती त्यांना महाराची पोरगी पाहिजे होती. जर बायको मिळवण्याकरता बुद्ध झाला असेल तर तुला बुद्धाचे सिद्धांत कळालेच नाही. बुद्धाने ती जातच सोडायला सांगितली होती. बाबासाहेबांनी ती जातच सोडायला सांगितली पाहिजे होती. पहिल्याने सुकुमार कांबळे उपवर्गीकरणाच्या विरोधात होते. लढाईत ते सत्याच्या बाजूने होते आणि जातीचा रेटा एवढा आला की त्यांचीही भाषा बदलली आणि तेही म्हणायला लागले की आता महाराणी हे सोडलं पाहिजे. अरे धरलंच कुठं अगोदर ते बघा. तर व्याख्या कशा करतात की आता महाराणी थोडस आपलं मन मोठं केलं पाहिजे. अरे कशा करता? कारण अजूनही तुमच्या लक्षात आलं नाही, जिथे जिथे मन मोठं करायचं, तुम्ही तर खूप जवळचे आहात रे, तर धनगरा करताही महाराणी मन मोठं केलं. त्याची लढाई महार लढले. पॅन्थर मंडल आयोगाकरता लढणारा हा पॅन्थर आहे. त्या धनगराला आणि त्या कुंभाराला माहिती नव्हतं तो ओबीसी आहे म्हणून. हे माहिती नाही का मांगांना? मन मोठं करा. अजून किती मन मोठं करायला पाहिजे? मन मोठं करायच्या अगोदर तुम्ही खांद्यावर बसण्याकरता हाताला धरून तर बघा. पहिल्यापासून नाही धरलं. आम्ही जे औपचारिकता सांगतो की नाही, आम्ही एक होतो आणि आम्ही असे होतो, कधीच एक नव्हते तुम्ही. बाबासाहेबापासूनही एक नव्हते. आता तरी एक व्हा. कारण आम्ही खाजगीत कधी कधी तरी म्हणतात आमची लोक, ज्यांनी बाबासाहेबाचं नाही ऐकलं ते तुमचं ऐकतील का? असं खाजगीत बोलतात. आता मी जाहीर बोलायला लागलो, पण खाजगीत बोलणाराचे शब्द तुम्ही दोघं जण मिळून खरं ठरवा लागले ना. आणि जर हे ठरवायचे नसते तर मग युद्धाचा नियम आणि जेत्याचा आणि विजेत्याचा नियम आपल्याला कळला पाहिजे. कारण ह्या लढाईमध्ये जिंकण्याकरता महार पुढे होता. तो महार पुढे असताना त्याने तुमचं बोट सोडलं नव्हतं. तुम्ही बोट सोडून वज्रमुठीत हिंदुत्व आणि खराट्यात लक्ष्मी घेऊन फिरत होता. आणि ही वज्रमुठीतलं हिंदुत्व जोपर्यंत सोडणार नाही तोपर्यंत तुम्हाला 13%च काय 17% जरी रिझर्वेशन दिलं तरी काहीही होणार नाही. आणि म्हणून ह्या गोष्टी आपल्याला बौद्धाच्या सिद्धांतानुसार जावं लागते. म्हणून मी नेहमी सांगत असतो की महार आता जे काही थोडेफार सुधारलेले दिसतात
ते तुमच्या रिझर्वेशनमुळे मुळीच नाही. कारण रिझर्वेशन तुम्हालाही होतं, रिझर्वेशन सांभाळायलाही होतं, महाराच्या पुढे सांभाळ. चुपचाप सुमडीमध्ये त्यांनी खूप काही कमावलेलं आहे, तुम्हाला माहिती नाही ते. आता महार फक्त खाली आमच्या एका बंगल्याच्या महाराच्या भोवती 50 महार जमा होतात आणि तुम आगे बढो हम तुम्हारे पीछे. त्याला अर्थ नाही. चर्मकाराने पुरेपूर फायदा घेतला म्हणून आज चर्मकार मातंगाबरोबर नाही. हा, त्या बाबतीत आम्ही कमी पडलो की त्या चर्मकाराला बुद्धाच्या पुढे आणण्यात आम्ही जरूर कमी पडलो. मातंगालाही त्यांचंही म्हणणं बरोबर आहे की नाही गेला भिक्षू मागवाड्यामध्ये, खरं आहे तुमच्यावाला ते. पण ह्या युद्धाच्या नियमानुसार विजेत्यांनी पराभव झालेल्याची कर्तव्य पाळायला पाहिजे. ती कर्तव्य महार विसरले नाही. लढाईत तुम्ही बरोबर नव्हतात तरी कुठल्याही महाराणी विरोध केला नाही की 59 जातीत मांग घालू नये. केलाय का कोणी विरोध? संभार घालू नये म्हणून त्यांनी कधी विरोध केला नाही. ह्या सिद्धांतानुसार आपल्याला जर वागायचं असेल, हा काही चुका जरूर आहेत, महारांच्याही चुका काही आहेत. कारण आजपर्यंत माझ्या तोंडातून महार शब्द येतो याचा अजूनही कोणाला राग येत नाही. येतो का? खुशीने मलाही म्हणतात, हा फोनवर सांगतात, म्हणते जी तुम्ही खूप छान बोलता महारा मांगाचं. अरे येऊ दे ना राग राजा तुला महार म्हणण्याचा. येतो का? नाही येत. कारण का राग येत नाही तर अजून त्या प्रवृत्ती आम्ही सोडल्या नाही. ज्या दिवशी आम्ही त्या प्रवृत्ती सोडायला तयार होणार तेव्हा पुढच्याला आमच्यावर हात घालायला 10 वेळेस विचार करावा लागेल. म्हणून ह्या ज्या युद्धाच्या आणि विजयाच्या गोष्टी आहेत त्या भगवान बुद्धांनी किती सौम्य पद्धतीने सांगितल्या. तुमच्या त्या इलेक्शन पर्यंत आणून सोडल्या बाबासाहेबांनी. बाबासाहेबाचे प्रत्येक वाक्य एवढे सुंदर आहेत की बाबासाहेब एवढ्या करुणेने म्हणतात की राजांनो, तुम्हाला जर नाही ना काम करता आलं समाजाचं तर मी जिथपर्यंत आणून ठेवलंय ना ते इथंच राहू द्या, त्याला मागे घेऊन जाऊ नका. या आंदोलनातून आम्ही काय करायला लागलो? अण्णाभाऊ साठेला बाबासाहेबाच्या प्रती उभं करायचं नाही रे बाबांनो. अण्णाभाऊ अण्णाभाऊच आहेत, बाबासाहेब बाबासाहेबच आहेत. कुठल्याही माणसाची तुलना कुठल्याही माणसाशी होऊ शकत नाही. मी मागच्या वेळेस तर बोललो, आता अण्णाभाऊला डॉक्टर लावून सुरू केलं. एवढं वेळं बनवलं जातं दोन समाजाला की अण्णाभाऊ डॉक्टर पेक्षा कितीतरी वर आहे. अण्णाभाऊच्या एका एका कादंबऱ्यावर मला वाटतं या महाराष्ट्रामध्ये 600-500 लोकांनी पीएचडी मिळवल्या असते. म्हणून त्या अण्णाभाऊला डॉक्टर लावून ठेवणार आहेत का? कारण त्यांच्या वाङ्मयावर कितीतरी लोकांनी डॉक्टरेट मिळवली. परंतु आमच्या मांगाच्या डोक्यात घातल्या जातं की आता तो डॉक्टर लाव म्हणजे बाबासाहेबाची बरोबरी अण्णाभाऊ करतील. वेडे आहेत की नाही? अण्णाभाऊ नेमकेच गाणं म्हणायला लागले होते तेव्हा बाबासाहेब जगाचे नेते झाले होते. पण त्याच अण्णाभाऊला बाबासाहेब गाणं म्हणायला लावतात, तिथपर्यंत लोक त्यांना शाहीर म्हणतात, बाबासाहेब पदवी देतात. अरे तू तर लोकशाहीर आहेस. माहिती आहे काय कोणाला? लोकशाहिरी पदवी कुणी दिलेली आहे अण्णाभाऊला? बाबासाहेबांनी दिली. आणि हे लोक बाबासाहेब आणि अण्णाभाऊ मध्ये दुफळी पाडायला लागतात. कसं होईल त्यात? म्हणून आज काय होणार नाही. परत मी तुम्हाला सांगतो, उपवर्गीकरण हे विहिरीत नसलेल्या पाण्याकरता झगडा आहे. मी काल जे सांगितलं की नाही, झगडा कशा करता असायला पाहिजे की ह्या महाराष्ट्रामध्ये असलेली जमीनही 13% आमची आहे, विचार करता झगडा व्हायला पाहिजे. कारण एका माहिती लेकर म्हणताना तुम्ही आम्हाला, आणि त्या झगड्याकरता तुम्ही एकत्र येऊ नये म्हणून उपवर्गीकरण लावून दिलं. त्या मार्शल जाती एकत्र आल्या नाही पाहिजे आणि त्याच्याकरता आणि म्हणून आम्हाला बुद्धाच्या नियमानुसार जावं लागेल. बुद्ध आपल्याला युद्ध करायला जरूर सांगतात, पण त्या युद्धाचा नियम आहे की ते सत्या करता आणि नीती करता असलं पाहिजे. आणि मग दोघांनी आज विचार करायचा की तुमचं चाललेलं युद्ध हे कशा करताय. आताच्या परिप्रेक्षमध्ये येणाऱ्या इलेक्शन मध्ये आम्ही जे युद्ध खेळतो ते सत्याकरता खेळतो. म्हणजे बाकीच्यांचं बरोबर आहे, पण आम्ही बुद्ध म्हणतोच ना आम्हाला, मग ते सत्याकरता लढूया ना आम्ही. आणि मग परत आम्हाला असत्याची आयुध आमच्या हातात दिली जातात आणि मग कोणाला तरी बी टीम आणि कोणाला तरी बीजेपी निवडून येईल म्हणून तुम्हाला भीती घातली.
राजकारणही कळू दिल्या जात नाही, कारण जोपर्यंत आम्ही प्रगल्भ होत नाही तोपर्यंत बाबासाहेबांचे अनुयायी म्हणायला आम्हाला लाज वाटली पाहिजे. कारण बाबासाहेबाला हे अपेक्षित होतं की तुम्ही एका भाषणात म्हणतात ना, बाबासाहेब तुम्ही कितीतरी भाषणात सांगता की जा तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा तुम्हाला शासन करते समाज बनायचे. बाबासाहेब म्हटले की आम्ही काय लिहिलं आमच्या भिंतीवर? आम्ही आमच्या भिंतीवर लिहिलं की मला 40 गट करायचे, आठवलेलं बीजेपीत पाठवायचं आणि बाळासाहेब आंबेडकरांना नेहमी पाहायचं. करून टाकले की नाही? आठवले तसेच गेले का बीजेपीत? मला माहिती आहे, मी आठवले बरोबर 5 वर्ष काम केले, हाडाचा संघटक माणूस आहे. पण तुम्ही लोकांनी त्याला एकदा पण निवडून नाही दिलं ना. केलं का जीवाचं रान? त्या शिर्डीमध्ये पाडलं, पंढरपुरात कसा तरी त्या शरद पवारांमुळे निवडून आणला. आणि मग त्याने ठरवलं जाऊ द्या तुम्हाला शोधत मी बीजेपीतच जाऊन बसतो. आणि आज तो परत तुमच्या माहिती करता सांगतो की RSS आल्याचाही काल माहिती झाला मला एक भिक्खू संघ आहे. आणि त्या भिक्खू संघाचा जो मेन भिक्षू आहे त्याच्याबरोबर आठवले साहेबांचा फोटो आहे. आणि ते दोघ जण मिळून आता घटनेचं संरक्षण करणार. कसं युद्ध लढणार आहे? का होतंय सगळं? कारण युद्धाचे नियम आम्ही पाळले. युद्ध कसं लढायचं, युद्ध कसं खेळायचं, आणि युद्ध जिंकल्यानंतर आम्ही जिंकलो तर अजूनच नाही. मग जर भगवान बुद्ध सांगतात की जेत्याने विजेत्याने जेत्याबद्दलही आपले काही कर्तव्य ते पाळले पाहिजे, सध्या तर मग आम्ही हरलेले आहोत ना. मग जो जिंकलाय त्याला सांगितलं पाहिजे ना की बाबा माझ्या प्रती तुझे काय कर्तव्य आहे. आम्ही ते कर्तव्य सांगत नाही. आणि म्हणून तो राहुल गांधी पुण्यामध्ये येऊन कितीतरी वर्ष बाबासाहेब सांगतात आम्ही मनुस्मृती बोंबलून सांगतो, कुठल्या पेपरला नाही आलं, पण ते परवा म्हणाल मनुस्मृतीचा एक श्लोक वाचून दाखवला आणि अख्खा मीडिया उत्तेजित झाला. म्हणजे आम्ही जन्मापासून सांगत आहोत की मनुस्मृती काय म्हणते, मनुस्मृतीने आमच्यावर काय अन्याय केला. म्हणजे आतापर्यंत बहिरेच होते ते. त्या राहुल गांधीला पुण्यात येऊन सांगावं लागलं की बाईवरती त्या मनुस्मृतीने किती अन्याय केला. आमच्या पिढ्या याच्यामध्ये सांगण्यामध्ये गारज झाल्या. युद्धाचे नियम आम्ही पिढ्या सांगत राहिलो, परंतु आजच्या याच्यामध्ये म्हणून सांगितलं ना की आम्हाला दुनिया कळाली पाहिजे. दुनिया कळत नाही. मला वाटतं त्या राहुल गांधीच्या स्टेजवर गेलेल्या त्याच्यामध्ये मला एकही पोरगी बामणाची वाटत नाही. आणि त्यांनी आडनावं नाही सांगितली जाऊन, पण त्यांच्या देह क्रांतिक बघून वाटलं की त्यातल्या काही मारणे असतील, काही मागणे असतील, काही धनगरणे असतील. कारण बोलण्याचे टोन पण त्या पोरीचे तसेच होते, बिनधास्तपणे बोलत होते. कारण हा बिनधास्तपणा आम्हाला कुणापासून येतो? तर सावित्रीमाईपासून येतो, बाबासाहेबापासून येतो. आणि हाच तुमचा बाणा आजपर्यंत ह्या लोकांनी प्रदर्शित होऊ दिला नव्हता. आता कुठे हारल्यानंतर राहुल गांधीला कर्तव्य सुचले, विजेत्याला सुचायला पाहिजे, ते हारलेल्याला सुचली की माझं पतन कोणामुळे. म्हणून बघा राहुल गांधीचे कुठले हे घेतोय तो, जनगणना केली पाहिजे. कितीतरी वर्ष अगोदर पासून बोंबलतोय की एकदाची लोकसंख्या माहिती होऊ द्या. आणि त्यांच्या सत्तेमध्ये आमची मागणी होती, काँग्रेसची सत्ता असताना ही डिमांड होती, पण तेव्हा दुर्लक्षित. दुसरी मागणी काय त्याची की स्त्रियांना 33% रिझर्वेशन दिलं पाहिजे. आम्ही म्हणतो, मग तुमच्या माहिती करता सांगतो, स्त्रियांच्या 33% रिझर्वेशनला पहिला विरोध जर कोणी केला असेल तर लालू प्रसाद यादव आणि मायावती. आता सगळ्याला अचंबा वाटेल की नाही? कारण या आतल्या गोमी तुम्हाला ओळखता आल्या पाहिजे. जेव्हा पहिलं इलेक्शन झालं 1952ला, तेव्हाच्या खासदाराच्या संख्येमध्ये चारही बाजूला निवडून आलेले 326 ब्राह्मण होते. त्या असेंब्लीमध्ये किती ब्राह्मण होते? 326. म्हणजे जवाहरलाल नेहरू एवढा काही समाजवादी नव्हता, त्याने तिकीट कोणाला दिली होती? ब्राह्मणालाच दिली होती. परंतु जेव्हा बाबासाहेब राजीनामा देतात, ओबीसी करतात, आणि मग तिथून जागृती होत होत मंडल आयोगापर्यंत येतात, आणि ब्राह्मणाची संख्या फक्त 45 राहते.
लोकसभेमध्ये एकूण जेव्हा व्ही.पी. सिंग पंतप्रधान होते तेव्हा 45 बामण आहेत फक्त, आणि खाडकन बामणाचे डोळे उघडतात आणि मग बामण म्हणतात. त्यांना पक्षाशी घेणं देणं नाही, फक्त त्यांचा टक्का तिथे असला पाहिजे, कुठल्याही पक्षात असा, पण बामण हाच असला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी लेडीज रिझर्वेशन पाहिजे. जसं मी सांगितलं की नाही, नामांतराकरता कोणीही मागणी केली नव्हती, तशी लेडीज करता कुठल्याच महिला मंडळात मागणी केली. उलट महिला मंडळ हे विचित्र महिला मंडळ आहे. बाबासाहेबांनी यांच्याकरता आंदोलन केलं, ते बाबासाहेबांचे पुतळे जाळत. विचित्र आहे. 3 तलाक करता बामणाच्या बाया रस्त्यावर होत्या, मुसलमानाच्या बाईला काही पडलं नव्हतं, पण ही म्हणत होती तिला 3 तलाक कसा दिला. बाई तुझं बघ ना, तुला न जाताच पळून जातो, त्याचं काय. म्हणजे आमच्या लढाया ह्या वेगळ्या असतात, आणि मग तिथे आम्हाला ते कळल्या पाहिजे की त्या लढाया आम्ही लढतो. आताची कर्तव्य काय, दुसरं तो लेडीज करता मागतो. तिसरं आता त्याला सुचलंय की सुप्रीम कोर्टामध्येही बहुजनाचा कोणी नाही आणि मंत्रालयामध्येही बहुजनाचा कोणी नाही. अरे 60 वर्ष होतं की तुझं राज्य, तुझ्या राज्यातही तेच होतं. आपल्याला उल्लू बनवू नये, कारण तुम्ही उल्लू बनू नये. तो पासवानाचा पोरगा, त्यालाही सत्ता कशी मिळाली सगळ्याला माहिती. आमच्या गवईचा पोरगा काय होतंय. आणि म्हणून त्या सत्तेच्या उभेच्या शेजारी गेलेली लोक जेव्हा समाज आणि धम्म विसरतात, तेव्हा त्यांच्याकडून कुठलीही चांगली कृती घडू शकत नाही, कारण ते धम्माचे नियमच विसरलेले असतात. म्हणून रासू गवई 35 वर्ष सभापती असू शकतात, पण समाज मात्र 35 वर्षात रसातळाला गेलेला असतो. आजही आम्हाला आमच्या आठवले साहेब इकडं होते शरद पवारावर तेव्हाही मंत्री, जेव्हा त्यांना वाटलं तेव्हा तिकडेही मंत्री, पण समाज मात्र आहे. कारण काय झालं, त्यांना दोष नाही देत मी, समाजालाच दोष देतो परत. कारण नेता तुमच्यातून निर्माण होतो, भिक्षू तुमच्यातून निर्माण होतो. कारण तुम्ही जसे असाल तसा नेता होईल, तुम्ही जसे असाल तसा भिक्षू होईल. आणि म्हणून हे दिलेले सिद्धांत, दिलेले नियम आपण जशाला तसे वाचता कामा नये, त्याच्यातून प्रेरणा घेता आल्या पाहिजे, त्याच्यातून आम्हाला शिकता आलं पाहिजे की याच्यातला खरा अर्थ काय. म्हणून मी सांगितलं की आज आपण 25 सिद्धांत पाहिले. खरे तर हे 25 सिद्धांत आज आपण 25 दिवस घेतले, 25 दिवसापेक्षाही जास्त घेतले एका एका ओळीच्या सिद्धांताला. ऍक्च्युली एवढा बाबासाहेबाला ती मेहनत एवढीच पडली असेल का, बाबासाहेबाला कितीतरी अभ्यास करावा लागला असेल हे 25 सिद्धांत मांडताना. मी एका तासात सांगून मोकळा झालो, तुम्ही ऐकून मोकळे झाले, त्याच्यावर आचरण करायचं कोणी. बाबासाहेबांनी कशा करताय मांडलेलं आहे. मी सुरुवातीला सांगितलं होतं की बाबासाहेबाला सॉक्रेटिस दिसला नाही, गॅलिलिओ दिसला नाही, न्यूटन दिसला नाही, मोठमोठे कार्ल मार्क्स का दिसला, याचं विवेचन मी केलं होतं. आणि त्या विवेचनाचे अर्थ जर आपण काढले की मग आपल्याला लक्षात येईल की बाबासाहेब आमच्या प्रती किती सजग. बाबासाहेबाला आता तोच नियम लागू पडतोय ना. बाबासाहेब दूरदृष्टीवाले होते. बाबासाहेबाला माहित होतं की ह्या जमाती बरोबर मी दिलेल्या धम्माच्या मार्गाने जाणार नाही, कारण यांना बैकवणारा दुसरा भेटेल. आणि आता तेच होत चालू आहे. का चालू आहे ते, की ज्याच्यावर दिलेल्या जबाबदाऱ्या आहेत त्या सगळ्यांनी सारख्या पार पाडल्या नाही. बाबासाहेबांनी भिक्षूवरतीही जबाबदारी दिली होती. भिक्षू करता तर बाबासाहेबांनी आमूलाग्र बदल करायला सांगितलं, केलाय का आम्ही नाही. फक्त आम्ही आमच्या प्रवचनात नाव घेतो आणि परत जसं आहे तसं चालू पडतो, कारण त्या सिद्धांताचे नियम पाळले नाहीत. आणि म्हणून सगळ्यात जास्त बेईमान कोण असतं, की ज्याच्यावर घराची जबाबदारी दिली आणि तोच चोराचा दरवाजा जर उघडा ठेवत असेल तर सगळ्यात मोठी जबाबदारी कोणावर असते, त्याच्यावर असते. या जबाबदारीचा एक मी पण आहे असं मानून मी ते काम माझ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतो. आपण सगळ्यांनी ते केलं पाहिजे, कारण बाबासाहेबांनी आपल्या सगळ्यावरती जबाबदारी टाकली. मी माझं घर, माझा प्रपंच सांभाळेल. बाबासाहेबालाही सांभाळता आला असता. त्यांचं घराणं आजही त्या पद्धतीने लढतंय. आम्ही आमचं योगदान काय त्या सिद्धांतानुसार द्यायला तयार आहोत की नाही, हे जेव्हा आपण निश्चित करू
तेव्हा बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. कारण आम्ही काय करतो, महाराष्ट्रात आम्ही आमच्याच संस्कृतीत आहे. बिहार मधला पासवान तो त्याच्याच संस्कृतीत आहे. उत्तर प्रदेश मधला चमार तो त्याच्याच संस्कृतीत आहे. बंगाल मधला चांडा तो त्याच्यात आहे. त्याच्यानंतर कर्नाटकातला होला. अरे तुम्ही सगळे एकच आहात. बाबासाहेबाला ही माळच बांधायची होती. वसुंधरा राजे ही मध्य प्रदेश मधली राजस्थानच्या राजाशी संबंध घडवतात. तिथे स्टेटचा सन्मान येत नाही. शरद पवारांच्या नातीचा संबंध राजस्थानच्या एका RSSच्या माणसाशी होतो. आणि आम्ही मात्र आमच्या तालुक्यातून बाहेर पडायला तयार नाही. कारण जोपर्यंत हे मॉडर्नेशन आमच्यात येणार नाही, आम्हाला खरा धम्म कळणार नाही, धम्माचे नियम कळणार नाही, धम्माचे सिद्धांत कळणार नाही, तोपर्यंत बाबासाहेबाला खरी आदरांजली होणारच नाही. आणि म्हणून ती आदरांजली जर घडायची असेल तर आपण ह्या सिद्धांतानुसार वागलं पाहिजे. हे ग्रंथ वाचण्याचे कारण तेच आहेत. कार्ल मार्क्स आणि एक चांगली गोष्ट आहे, जसे मला शिकलेले लोक काही काही प्रश्न विचारतात, तसे अनाडी लोक दिलखुलासपणाने दाद देतात. एका सुताराचा फोन आला होता, साहेब म्हणे मला मी लाकूड तासता मला कळालं, तुम्ही काय सांगता. म्हटलं चांगली गोष्ट आहे, तुला लाकूड तासता कळालं, पण माझ्या एका माणसाला लेक्चर देता देता नाही कळालं, त्याला मी काय करू. आहे की नाही? कळायला पाहिजे आपल्याला सगळ्याला. ज्या दिवशी कळेल त्या दिवशी आपण मात्र विजयी झालो. आणि ज्या दिवशी विजयी होईल त्या दिवशी आपण हरणाराचा तिरस्कार करणार नाही. हा माझ्या बापाने घालून दिलेला सिद्धांत आहे. घटना लिहिण्याचा मोका मिळाला म्हणून बांधण्यावर अन्याय केला. जेत्याने विजय हरणारा प्रति कर्तव्य करायला पाहिजे. म्हणून बाबासाहेबांनी पहिल्या लाईन मध्ये बामणाच्या बाईला पहिला अधिकार दिला. तिच्या करता हिंदू कोड दिले. हा नियम पाळणं बाबासाहेब आम्हाला कृती करण्याला पायंडा पाडून देतात. बाबासाहेब खूप मोठे होते, त्यांच्यापर्यंत हात पोहोचणं खूप कठीण आहे. हात नाही पोहोचत, पण निदान बुटाकडचं पहा, तिथेही खूप मोठी किंमत आहे. तेवढी जरी पाहिली ना, खूप काही मिळेल. आम्ही फक्त मूर्त्या उंच उंच करायला लागलो, पण त्या मूर्तीमधला आणि त्या बाबासाहेबांमधला खरा महामानव अजूनही आमच्यात आला नाही. ज्या दिवशी तो आपल्यात येईल त्या दिवशी आपण विजयी झालो असं गृहीत धरू. आणि आज इथे भगवान बुद्धाचे 25 सिद्धांत संपले. उद्यापासून आपण कार्ल मार्क्सच्या सिद्धांताला सुरुवात करू.